हेलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज आम्ही ठरवलं की आज आम्हाला तान्हापोळ्याचा कार्यक्रम शाळेमध्ये घ्यायचा आहे. दरवर्षी आम्ही तान्हापोळ्याचा कार्यक्रम शाळेमध्ये घेत असतो आणि आमची शाळेमध्ये तयारी सुरू झाली. नेहमीप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य प्रवीण भाऊ आणि बाकी सगळे सदस्य कामाला लागले. मुलांनी इतके छान छान आणि सुंदर असे नंदी बैल सजवून आणले होते आणि स्वतः सुद्धा खूप छान अशी वेशभूषा विद्यार्थी करून आलेले होते. यांना बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली, जेव्हा आम्ही लहान असताना नंदी बैल घेऊन घरोघरी फिरायचो आणि त्यावेळेस 4 आणे 8 आणे 1 रुपया किंवा नुसतं चॉकलेट असं काहीतरी मिळायचं. आमच्या शाळेची एक विशेषता म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताचे, विद्यार्थ्यांचे आवडते सगळे सण समारंभ उपक्रम आम्ही खूप मजेत आणि आनंदामध्ये आणि विद्यार्थ्यांना घेऊन साजरे करतो. बरेचसे विद्यार्थी शेतकरी बनून आले होते आणि मुली सुद्धा खूप छान नऊवारी पातळ नेसून आलेल्या होत्या आणि इतक्या सुंदर आणि गोड दिसत होत्या. तुमच्या लहानपणी तुम्ही कधी नंदी बैल फिरवला आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. अशा आपल्या संस्कृतीशी निगडीत सण समारंभ जर साजरे केले तर विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होते. पोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे आणि शेतकरी म्हणजेच बळीराजा हा आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं दैवत आहे. नुसता तान्हापोळा भरवला आणि झालं असं नाही, तर दरवर्षी आम्ही 5 पारितोषिक ठेवतो आणि खूप छान वेशभूषा आणि चांगल्या प्रकारे ज्यांनी नंदी बैल सजवून आणलेला असतो त्यांना आम्ही प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा देतो. त्याच्यामुळे विद्यार्थी खूप इंटरेस्टने भाग घेतात आणि उत्सुकता मस्त वाढते. आणि हे काका मस्त पोळ्याच्या झडत्या म्हणू लागले आणि एकदम खेळातलं वातावरण जे असते ना ते यांनी यांच्या झडत्यांनी तयार केलं. आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत त्यांनी मस्त आरती सुद्धा केली. कार्यक्रम किंवा उपक्रम जेव्हा आम्ही शाळेमध्ये घेतो ना तर त्याची खूप पूर्वतयारी करावी लागते, पण जे वातावरण तयार होते ना ते उत्साहदायी आणि खूप मस्त असं आम्ही प्रत्येक सण एन्जॉय करतो. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या बळीराजाला माझा सलाम. तर आजसाठी बस एवढंच. तर मग काय, भेटूयात की पुन्हा.